रोहनला पोलिसांनी अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. कॅन्टीनमध्ये कुजबूज चालू होती. ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये लोक हळू आवाजात बोलत होते. कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, ही मुलगी नक्की कोण आहे? ऑफिसमध्ये ईशानी आपल्या टेबलवर बसली होती. ती नेहमीसारखीच कामात गुंतली होती, पण तिला जाणवत होतं ऑफिसमध्ये आज तिच्याकडे पाहण्याच्या नजरा वेगळ्या आहेत. त्या नजरेत आदर होता की भीती, कदाचित दोन्ही. काहींना ती धाडशी वाटत होती तर काहींना धोकादायक वाटत होती. पण केबिनमध्ये बसलेला हर्षवर्धन मात्र बाहेरून नेहमीसारखाच शांत दिसत होता. पण फक्त बाहेरून. आतून मात्र त्याच्या मनात हलकासा वादळ सुरू होतं. ईशानीचा स्वाभिमान, तिचं सरळ बोलणं, कोणाचीही भीती न बाळगणारी तिची वृत्ती, हे सगळं त्याच्या मनात घर करू लागलं होतं. ऑफिसमध्ये 3-4 दिवस सर्व सुरळीत चाललं. एका संध्याकाळी ऑफिस सुटायच्या आधी ईशानीच्या स्क्रीनवर मेलचा आवाज आला. तिने तो मेल उघडला. मेलचा विषय होता कंपनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुण्यात क्लायंट मीटिंग उद्या सकाळी 7 वाजता रवाना होणार. मिस ईशानी तयार राहावं. मेल पाठवणारे हर्षवर्धन देशमुख. ती काही क्षण स्क्रीनकडे बघतच राहिली. मला पुणे क्लायंट मीटिंगसाठी सिलेक्ट केलं. तिच्या मनात विचार आला, संतापित सम्राटने मला का निवडलं? मी तर अजून प्रशिक्षणार्थी आहे. ती सरळ त्याच्या केबिनमध्ये गेली आणि म्हणाली, सर, पुण्यातील मीटिंगला मी. हर्षवर्धन फाईल पाहत बसला होता. त्याने शांतपणे फाईल बंद केली आणि म्हणाला, हो मिस ईशानी. तेव्हा ती म्हणाली, पण सर, मी का? मी तर अजून शिकतेच आहे, एक ट्रेनी आहे. तेव्हा तो खुर्चीत मागे रेलला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तुमचं विश्लेषण मजबूत आहे. तुम्ही आकडे भावनेत न अडकता मांडता आणि मला उद्या तसाच माणूस हवा आहे. तेव्हा ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तो पुढे म्हणाला, पुण्याचा क्लायंट कठीण आहे. भावनिक निर्णय घेणारे मला नको आहेत. तर्काने विचार करणारा, परिस्थिती हाताळणारा कोणी हवा. म्हणूनच तुमची निवड केली. तेव्हा ती चकित झाली आणि ती मनात म्हणाली, आज सूर्य पश्चिमेला उगवला काय? या संतापी सम्राटने चक्क माझं कौतुक केलं. तरीही शांतपणे म्हणाली, मग मी योग्य निवड आहे का सर? तेव्हा त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. ती ते स्मित पाहून क्षणभर थबकली. हा संतापी सम्राट इतका रागीट नाही बहुतेक, ती मनात पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता गाडी हायवेवर धावत होती. ड्रायव्हर पुढे, ईशानी व हर्षवर्धन मागे दोघं बसलेले. त्या दिवशी पहिल्यांदा दोघांमध्ये शांतता होती व टेन्शन नव्हतं. काही वेळाने तो म्हणाला, तू घाबरत नाहीस? तेव्हा ती म्हणाली, कशाला? तेव्हा तो म्हणाला, मोठ्या मीटिंग्स, कठीण क्लायंट, जोखीम, संघर्ष, या सर्व गोष्टींना. तेव्हा ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, घाबरायला गरिबांकडे वेळ नसतो सर. घरचं दुकान तोट्यात गेलं तेव्हा बाबांनी कधी भीती दाखवली नाही आणि मी त्यांचीच मुलगी आहे. तेव्हा तो तिच्याकडे वळून म्हणाला, तुझं कुटुंब किराणा दुकानावर चालतं. खूप साधं आयुष्य आहे तुमचं. तेव्हा ती ठामपणे म्हणाली, आम्ही गरीब आहोत, पण आम्ही कोणाची उधारी ठेवत नाही सर, ना पैशात ना स्वाभिमानात. तेव्हा तो आपल्या भुवया उंचावून स्वाभिमान हलक्या आवाजात म्हणाला. तेव्हा ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो, स्वाभिमान तो पैशाने विकत मिळत नाही. तेव्हा क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. 3-4 तासाच्या प्रवासानंतर ते पुण्यात पोहोचले. पुण्यातील मीटिंगमध्ये क्लायंट खरंच कठीण होता. त्याचा आवाज कडक, त्याचे प्रश्न धारदार होते. अचानक तो म्हणाला, तुमची किंमत अवास्तव आहे. क्लायंटला हर्षवर्धन बोलणार इतक्यात ईशानी पुढे आली आणि तिने आकडे दाखवले, बाजार तुलना मांडली, स्पर्धकाचे दर सांगितले आणि शांतपणे म्हणाली, आज स्वस्त निर्णय घेतला तर फायदा वाटेल, पण 6 महिन्यांनी तोटा होईल. तेव्हा मीटिंग रूममध्ये शांतता पसरली. क्लायंट विचारात पडला. 10 मिनिटांच्या चर्चेनंतर करार निश्चित झाला. मीटिंग रूमच्या बाहेर पडताना हर्षवर्धन म्हणाला, छान काम केलं तुम्ही. तेव्हा ती म्हणाली, टीमचं काम आहे सर, मी फक्त माझं कर्तव्य केलं. तेव्हा तो मनात म्हणाला, ही मुलगी स्वतःच्या कामाचं सुद्धा श्रेय घेत नाही, किती प्रामाणिक आहे. मीटिंग संपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. परतीच्या वाटेवर गाडी एका धाब्यावर थांबली. दोघं चहा घेत बसले. तो अचानक म्हणाला, मी लोकांवर विश्वास ठेवणं कधी थांबवलं माहिती आहे? तेव्हा ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तो पुढे म्हणाला, माझ्या काकांनी कंपनीचे शेअर्स विकले. बाबांना धक्का बसला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते वाचले नाहीत. त्याचा आवाज थरथरत होता. बाबांच्या आठवणींनी त्याचे डोळे पाणावले. तेव्हा ईशानी हळू आवाजात म्हणाली, विश्वासघातामुळे विश्वास चुकीचा होत नाही सर, फक्त विश्वास तोडणारी ती व्यक्ती चुकीची असते. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातलं ओझं थोडं हलकं झालं.
दुसऱ्या दिवशीचा धक्का. ऑफिसमध्ये सकाळी शेअर मार्केट उघडलं. पाहतात तर काय, देशमुख इंडस्ट्रीजचे शेअर्स 8% घसरले होते. फायनान्स टीम घाबरली. बाहेर कंपनीबद्दल नकारात्मक बातमी पसरली आहे. कंपनी मोठ्या कर्जात आहे असं सांगितलं जातंय आणि ही माहिती फक्त बोर्ड लेवलला माहिती होती. हर्षवर्धनचा राग अनावर झाला. हे काकांशिवाय कोणी करू शकत नाही. तो आपले हात टेबलावर जोरात आपटत ओरडला. त्याने IT विभागाला तपासाची ऑर्डर दिली. IT विभागाकडून उत्तर आलं, खोटी माहिती प्रतिस्पर्धी कंपनीच्या PR एजन्सीकडून पसरवली गेली आहे. नाव RK कन्सोर्शियम. राघवेंद्र कुलकर्णी, त्याचे काका. आणि त्याच संध्याकाळी ईशानीच्या घरी तिच्या दुकानात 2 अनोळखी माणसं आली. तिच्या वडिलांना धमकावून सांगितलं, ईशानी तिला सांगा ती मोठ्या लोकांशी हुशारी करू नये म्हणून, नाहीतर खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. त्याच्या वडिलांना धमकावून ते निघून गेले. रात्री वडिलांनी ईशानीला विचारलं, तेव्हा ईशानीने पहिल्यांदा त्यांना सगळं खरं सांगितलं. तेव्हा वडिलांनी ठामपणे सांगितलं, हा जॉब सोड. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला आली नाही. हर्षवर्धन तो खूप अस्वस्थ झाला. त्याचं कामात मन लागत नव्हतं. त्याचं संपूर्ण लक्ष ऑफिसच्या गेटवर होतं. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशीही ईशानी ऑफिसमध्ये आली नाही. हर्षवर्धनला आता खूपच अस्वस्थ वाटू लागलं. तो आतून खूप बेचैन झाला. त्याला ईशानी आजारी तर नाही ना असे अनेक विचार त्याच्या मनात घोळू लागले. एका दुपारी तो तिच्या घरी गेला. तेव्हा ईशानीचे वडील सरळ विचारतात, माझी मुलगी सुरक्षित आहे का? तेव्हा तो शांत. पहिल्यांदा त्याला जाणवलं ही लढाई आता वैयक्तिक झाली आहे. ईशानीच्या घराबाहेर तो आला तेव्हा ईशानी सुद्धा त्याच्या पाठीमागे बाहेर आली व बाहेर येताच ईशानी म्हणाली, सर मी राजीनामा देणार आहे. तेव्हा हर्षवर्धन शांतपणे म्हणाला, पण का? तेव्हा ती म्हणाली, सर माझ्या कुटुंबाची किंमत तुमच्या व्यवसायापेक्षा जास्त आहे. तेव्हा तो म्हणाला, मी त्यांना सुरक्षित ठेवीन. तेव्हा ती विचारते, तुमच्या शब्दांवर मी विश्वास ठेवू का सर? तेव्हा तो उत्तर देऊ शकला नाही. शांतपणे तो तिथून ऑफिसमध्ये निघून गेला. पुढचा दिवस उजाडतो. ऑफिसमध्ये संचालक मंडळ बैठक बसली. काही जण म्हणाले, सार्वजनिक भांडण नको, बाजार अजून घसरेल. बैठकीत हर्षवर्धन उठला, खोटं सहन करणं म्हणजे स्वीकारणं. मी बदनामीची केस दाखल करणार आहे. माझा निर्णय झाला आहे. हर्षवर्धन व त्याच्या काकाची भेट ठरवण्यात आली. उद्योग परिषदेत सामना. राघवेंद्र कुलकर्णी समोर उभे. काका हा खेळ थांबवा, हर्षवर्धन कठोर आवाजात म्हणाला. तेव्हा राघवेंद्र ते हसले आणि म्हणाले, हा व्यवसाय आहे. तेव्हा तो म्हणाला, मग धमक्या का? तेव्हा राघवेंद्र काका म्हणाले, टिकायचं असेल तर कठोर व्हावं लागतं. तेव्हा हर्षवर्धन शांतपणे म्हणाला, तुम्ही कठोर असाल पण नीची आहात. आणि तो तिथून निघून गेला. त्या संध्याकाळी ईशानी ऑफिसमध्ये आली आणि हर्षवर्धनच्या समोर उभं राहून ठामपणे म्हणाली, सर मी राजीनामा देणार नाही. तेव्हा तो विचारतो का? तेव्हा ती निडरपणे म्हणाली, भीतीपोटी मागे हटणं म्हणजे चुकीला जिंकू देणं आणि मला स्वतःवर विश्वास आहे. तेव्हा तो शांतपणे विचारतो, आणि माझ्यावर तुम्हाला विश्वास आहे का? तेव्हा ती म्हणाली, सर तो तुम्हाला कमवावा लागेल. तेव्हा पहिल्यांदा तो मनापासून हसला. ईशानीची सुरक्षा वाढवली गेली. कायदेशीर टीम सक्रिय झाली. बाजारात खुली माहिती मोहीम सुरू झाली. ईशानी आता फक्त प्रशिक्षणार्थी नव्हती, ती त्याची धोरणात्मक भागीदार झाली होती. पण आतून दोघांच्या मनात काहीतरी हलकंसं उमलत होतं. ते अजून नाव न मिळालेलं नातं होतं. ते आदरापेक्षा जास्त होतं. हर्षवर्धन रात्री ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून शहराकडे पाहत उभा होता. त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, मी बदलतोय का, की ती मला बदलवते? आणि ईशानी घरी दुकान बंद करताना मनात म्हणाली, हा विश्वास ठेवण्याचा निर्णय आहे की स्वतःला पुन्हा जखमी करण्याचा? पुढच्या भागात आपण पाहूया, राघवेंद्र मोठा आर्थिक वार करणार की ईशानीवर मोठं संकट, की हर्षवर्धन आपल्या मनाची कबुली देणार? पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.